मित्रांनो, सध्या इंटरनेटवर एका पेंग्विनचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय। हा पेंग्विन त्याच्या समूहाला सोडून समुद्राच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी त्याच्या विपरीत दिशेने पर्वतांच्या साईडने जातोय, डोंगरांच्या साईडने जातोय, जिकडे त्याचा मृत्यू होणार आहे। आता हा व्हिडिओ पाहून भारतातल्या अनेक लोकांनी याच्यासोबत शेरोशायरी किंवा काहींनी या व्हिडिओला लिंक करून कॉमेडी करायचा प्रयत्न केला आहे, तर काहींनी याच्यासोबत लाईफची फिलॉसॉफी सुद्धा जोडलेली आहे। इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया साईटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओ मागची खरी गोष्ट काय आहे, हा व्हिडिओ कधी शूट झालेला आहे आणि कशातला आहे आणि लोक त्याला एवढं का शेअर करतायत, याशिवाय यामागं सायंटिफिक कारण काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग आपण हा व्हिडिओ चालू करूया। मित्रांनो, हा व्हिडिओ आताचा नाही आहे, हा व्हिडिओ आहे 2007 मधला। 2007 मध्ये एक डॉक्युमेंटरी आली होती। त्या डॉक्युमेंटरीचं नाव होतं एन्काउंटर ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड आणि ही डॉक्युमेंटरी होती वॉर्नर हर्जॉग याची। आणि हा व्हिडिओ त्या डॉक्युमेंटरीचाच एक छोटा भाग आहे। ज्या वेळेस वॉर्नर हर्जॉग ही डॉक्युमेंटरी शूट करत होता त्यावेळेस त्यांनी पाहिलं की हे एक पेंग्विन त्याच्या समूहाच्या वेगळं जाऊन समुद्राच्या साईडला न जाता समुद्राच्या विपरीत दिशेने डोंगरांच्या साईडने जात आहे। त्यावेळेस त्यांनी ही गोष्ट शूट केलेली। त्यावेळेस वॉर्नर यांना वाटलं की हे पेंग्विन हरवलेलं असेल किंवा त्याला दिशा कळलेल्या नसतील, त्यामुळं त्यांनी त्याला परत आणण्याचा प्रयत्नसुद्धा केला। त्यांनी त्याला परत आणून त्याच्या समूहामध्ये सोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यानंतरसुद्धा हे पेंग्विन पुन्हा त्या डोंगराच्याच दिशेने गेलं। ज्या वेळेस वॉर्नर आणि त्याच्या टीमने या पेंग्विनला पुन्हा त्याच्या समूहात सोडलं आणि समूहात सोडल्याच्यानंतर पुन्हा जेव्हा तो डोंगरांकडेच गेला त्यावेळेस वॉर्नर यांनी तेथे असलेल्या वैज्ञानिकांना विचारलं की पेंग्विन हे पागल होऊ शकतात का, अशा प्रकारचं वर्तन हे पेंग्विन करू शकतात का। अशा प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न त्यावेळेस वॉर्नर यांनी केला होता। मित्रांनो, हे पेंग्विन असं का वागत आहे यामागं 3 सायंटिफिक कारण सांगितले जातात। यातलं पहिलं कारण आपण पाहूया। यातलं पहिलं कारण आहे डिरेक्शनल डिसओरिएंटेशन, म्हणजे बौद्धिक कंपास खराब होणं आणि ज्याच्यामुळं या पेंग्विनला दिशा कळत नाही। मित्रांनो, पेंग्विनच्या ब्रेनमध्ये एक नॅचरल कंपास असतो आणि हा कंपास या पेंग्विनला सूर्याचा प्रकाश आणि पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्ड याच्या आधारे दिशा दाखवतो आणि ज्या वेळेस हा कंपास खराब होतो किंवा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो त्यावेळेस हे पेंग्विन अशा प्रकारचे वर्तन करते। आणि या पेंग्विनचा हा जो नॅचरल कंपास असतो, हा कंपास एखाद्या बिमारीमुळं किंवा एखाद्या जेनेटिक डिसऑर्डरमुळं खराब होऊ शकतो आणि त्याचा परिणाम काय होतो, त्याचा परिणाम असा होतो की या पेंग्विनला आपण चालत असलेली दिशाच योग्य वाटते, जरी ते चुकीच्या डिरेक्शनने जात असले तरीसुद्धा त्यांना तीच डिरेक्शन योग्य वाटते, कारण त्यांचा जो नॅचरल कंपास आहे तोच खराब झालेला असतो। त्यामुळं सुद्धा पेंग्विन अशा प्रकारचं वर्तन करू शकतात। त्याचं दुसरं कारण आहे इन्फेक्शन। कधीकधी काही बॅक्टेरिया या पेंग्विनच्या माइंडवर असा परिणाम करू शकतात ज्यामुळं ते अशा प्रकारचं वर्तन करतात। आणि याचं तिसरं कारण सांगितलं जातं एक्झिस्टन्स क्रायसिस। कधीकधी पेंग्विनसारख्या प्राण्यांमध्ये त्यांच्या कम्युनिटीमध्ये किंवा त्यांच्या समुदायामध्ये आपण फिट होत नाही, आपलं अस्तित्व वेगळं आहे, अशा प्रकारचे फिलिंग किंवा अशा प्रकारचे हार्मोनल चेंजेस यांच्यामध्ये होऊ शकतात। त्यामुळे सुद्धा पेंग्विन अशा प्रकारचं वर्तन करू शकतात। मित्रांनो, हा जो पेंग्विन आहे हा त्याच्या समुदायाला सोडून एकटा वेगळा पडला आहे आणि त्याच्या कम्युनिटीच्या, त्याच्या समुदायाच्या विरुद्ध दिशेने तो चालतोय। समोर त्याला मृत्यू दिसत आहे, समोर डोंगर दिसत आहेत जिथे त्याची मृत्यू अटळ आहे।